बसायचं असं कोण म्हणतंय का? बरं, तुमची भाषा, आता तुम्ही मगाशी भाषेचा उल्लेख केला, मी तुमच्याबद्दल काही माहिती काढताना तुम्ही म्हणतात की ओबीसीने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे वगैरे, पण तुम्हीच ओबीसीमध्ये तुमच्या वक्तव्याने एक प्रकारे फूट पाडताय असं तुम्हाला वाटत नाही का? तुमचं एक विधान आहे की माळ्यांचं एक दुखणं आहे, माळ्यांकडून नेतृत्व धनगर समाजाकडे चाललंय, हे त्यांच्या पोटात. हे बघा 450 जातींचा हा प्रवर्ग आहे. 450 जातींच्या परत अस्मिता, देवधर्म, देवदेवा, रीती रिवाज, परंपरा, रूढी, त्यांचे प्रेरणापुरुष हे वेगवेगळे आहेत. आणि ही सगळी गोष्ट घडत असताना लक्ष्मण हाकेंनी कुठल्याही माईक समोर, कुठल्याही मिटिंगमध्ये, कुठल्याही सभेमध्ये, कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये असं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही. आता दुसरी गोष्ट, मला जे काही माझ्या तोंडी घातलं गेलंय हे 2, 3, 4 शब्द एकमेकाला जोडून वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या गोष्टी मांडण्यात आलेल्या. असं तुम्ही म्हटलं नाही? असं म्हटलं नाही, असं म्हटलं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण भुजबळ साहेबांचं नाव घेतल्याशिवाय, आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तर माझे ऊर्जास्थळ आहेत. मी महात्मा ज्योतिबा फुल्यांना मी प्रथम प्रमाण मानतो. महात्मा फुले कशाला याच्यात आणूया आपण? मी म्हणतो की सध्या नेतृत्व जे आहे ओबीसी चळवळींचं तुम्ही मान्य करा, हे प्रामुख्याने ज्या मोठ्या जातींकडेच आहेत. माळी समाजाकडे नेतृत्व आहे मोठ्या प्रमाणात, धनगर समाजाकडे आहेत, वंजारी समाजाकडे आहेत ओबीसीचं नेतृत्व. तर तुम्ही जर म्हटलं असेल तर त्यात तुम्ही म्हणायचा विषयच नाही. हे बघा, मला मायक्रो ओबीसींकडे, हे बघा, मी चळवळ लढणारा कार्यकर्ता आहे. मला आमच्या समोरचं आव्हान आहे की या 300-400 जाती ह्या क्लासमध्ये कशा आणायच्या आणि पुढं कसं जायचं, हे भलं मोठं आव्हान आहे. आणि असं आव्हान असताना गेल्या 4-5 वर्षापासून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही रात्रंदिवस हे काम करत असताना असं बेजबाबदार वक्तव्य लक्ष्मण हाके कसं काय करू शकेल? आणि मुळात प्रश्न असा उरतो की कुठून तरी असं चोरून किंवा कुठल्या प्रायव्हेट जेवत असतानाचं वगैरे असं आपण सहज म्हणतो ना, प्रियांकाकडं नेतृत्व असतं तर अजून शार्पनेस आला असता, त्या पंतप्रधान झाल्या असत्या. कॉमन मॅन आहे आणि कॉमन भाषेमध्ये बोलतो. याचा त्या माणसाचा असा अर्थ नव्हता की राहुल गांधी असं आहे तसं आहे. कॉमन मॅन सहज व्यक्त होतो ना. तुम्ही नेतृत्व करतात नाही का, चळवळीचं नेतृत्व करतात, तुमच्याकडनं असं विधान येणं हे शक्यच नाही. हे शक्यच नाही. ठीक आहे, तुम्ही आता अमान्य कराल. आणखी सांगतो, मग तुम्ही मधल्या काळात म्हटलं की मंत्री करा, गृहमंत्री किंवा अर्थमंत्री व्हायचं. हे बघा, पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही एवढं आंदोलन उभं केलंय, आता सत्ता आली आणि तुमचा इन्फ्लुएन्स आहे असं सगळेजण बोलतात, तर मग तुम्हाला आमदार व्हायला आवडेल का? अरे आमदार काय व्हायचंय? अरे अर्ध्या लोकसंख्येचा वयस आमदार काय बोलताय? म्हटलं द्यायचंच असेल तर जबाबदार मंत्रीपद द्या ना. म्हटलं म्हणजे मला द्या असं म्हणण्याचा अर्थ नव्हता. माझ्या ओबीसी क्राऊडच्या मनामध्ये आपणही परिवर्तनामधले प्रमुख हिस्सेदार आहोत, तर आपल्या लोकांचे काही प्रश्न सुटण्यासाठी जर महत्त्वाचं खातं मिळणार, ही भावना आहे ना, भावना व्यक्त करू नये का? का मी काय आतंकवादी आहे का, मी कुठला गुन्हेगार आहे का, मला कुठलं काय घेता येत नाही का, काय विषय? लक्ष्मण हाकेंना राजकारणात जायचं काय, आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय? नाही, त्याच्यासाठी माझ्या ओबीसीचा वॉइस महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात. फार राजकीय करेक्ट स्टेटमेंट. अरे राजसत्ता अंतिम आहे तर स्पष्ट सांगा ना की जायचंय बाबा, व्हायचं मला आमदार मंत्री. मला नाही. एकीकडे म्हणतात की बाबासाहेब म्हणतात की मला एकट्याला नाही, मला ऐका ना, बोला ना स्पष्टपणे, मला व्हायचं आमदार. 50 ते 100 ओबीसीच्या भटक्यांच्या पोरांना मला महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं. आता परत तुमच्या वादग्रस्त वक्त्याने परत येतो ह्या विषयात. परत तुम्ही वादग्रस्त भूमिका, म्हणजे आता काय होतं, एकीकडे धनंजय मुंडेंवर टीका होत असते, त्यांची तुम्ही बाजू घेतात, प्रकरण सेन्सिटिव्ह तिथे बाजू. मी मुंडे साहेबांची, तुम्ही म्हणतात की त्यांना टार्गेट केलं तर ओबीसी म्हणून. बघा, मी मुंडे साहेबांची बाजू घेतलेलं ॲज अ लीडर म्हणून जर टार्गेट होत असेल तर मी बोलू शकतो ना. पण माझं त्यावेळेचा विषय असा होता की एका समाजाला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न होत होता, कारण त्यांचा रोस्टर काढला जात होता, शिक्षकांचा रोस्टर, तहसीलदार आले, मग अधिकारी एवढे आले, म्हणून एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत होता त्यावेळी मी त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं. अदरवाईज कुठल्या आरोपीचं, गुन्हेगाराचं, कायदा हातात घेणाऱ्या माणसाचं समर्थन करण्या एवढी लक्ष्मण हाकेची वैचारिक दिवाळखोरी अजिबात नाही. त्या वादाला एक कारण होतं, धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा होण्यामागे कारण होतं. तिथे ज्या प्रकारची सामाजिक दुफळी झाली होती एका सरपंचाच्या हत्येनंतर, काही आरोप होणं, त्या आरोपीची जवळीक धनंजय मुंडेंचं होत असणं, याच्यामुळे त्यांचा सरकारसुद्धा वाटतं की राजीनामा घ्यावा, आरोप सिद्ध आहे, त्यांच्यावर आरोप कुठे नसले व्यक्तिगत, पण तरी आरोपींची असले जवळीकमुळे राजीनामा. अशाच तुमची भूमिका तुम्हाला जबाबदार वाटते का? माझी भूमिका, माझ्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या जर कुठं टार्गेट होत असतील तर त्यांना वाचवणं, एखाद्या लिडरला सुद्धा वाचवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण लिडर हा काही आभाळातून पडत नाही, 15-15, 20-20 वर्षाची कारकीर्द पणाला लागलेली असते. त्यांच्या नावावर FIR असेल तर जरूर त्यांच्या बाबतीत ट्रायल व्हावा किंवा त्यांना शिक्षा व्हावी, किंवा त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल जरूर व्हावी. महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडत नाहीत का? प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात घडत नाहीत का? घडतात ना. म्हणून काही तिथल्या माणसांचा राजीनामा, पुण्यामध्ये गँगवार आणि पुण्यामध्ये किती हत्या आणि किती मर्डर होतात ह्याची जर संख्या काढली तर ती बीड जिल्ह्याच्या किती पट असेल
हे एकदा संशोधनाचा विषय आहे. मग म्हणून काय तिथल्या पालकमंत्र्याचा राजीनामा घेतला जातो का? पुन्हा अजित पवार प्रश्नच नाही. मग हे बघा, व्यवस्थेमध्ये जी माणसं सत्तेत बसतात, ज्या गोष्टी करतात, त्याच्यावरच बोलणार ना, कुणावर बोलणार? वादग्रस्त विधानं सोडा, तुमच्याबद्दल मग व्यक्तिगतही तुम्ही टार्गेट होतात, मग तुमच्यावरती हल्ले होतात, हा एक प्रकार झाला. मागे तुमचा एक व्हिडिओ कोणतरी काढला, व्हायरल केला, की तुम्ही काय मद्यप्राशन करून त्या व्हिडिओत आहात. ते खरं नव्हतंच, ते वास्तव नव्हतंच. 1 तासामध्ये माझ्या शरीरातलं मद्य कुठं गेलं असेल की जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्च झालं, सगळं झालं. आणि बरं, मी तिथं मद्यप्राशन केलं होतं तर 1 तासाभरामध्ये माझ्यासमोर मीडियांच्या म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यांचा गराडा होता. काय झालं काय तुम्हाला काय टार्गेट? बघा, टार्गेट ते विषयानंतर निघालच नाही. बघा, आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा अशा पद्धतीने ड्रायव्हरला फोडणं, शेजाऱ्याला फोडणं, वेगवेगळे ॲलिगेशन करणं. ज्यावेळी एक सामान्य कुटुंबातला पोरगा ज्यावेळी पुढं जातो, संघर्ष करतो, संघर्ष या शब्दातच या सगळ्यांचा अर्थ सामावलेला आहे. संघर्ष करतो त्यावेळी भांडे आदळणार, आपटणार, अंगावर येणार, डोक्यावर येणार, पायावर येणार. मग त्या दिवशी का तुम्हाला कोणी फॉलो करत होतं की त्या दिवशी मला 5 वाजल्यापासून फॉलो केला होता. तीच लोक माझ्या समोर येऊन अगोदर फोटोही काढून गेलेली होती. बरं, माझ्याबरोबर सेल्फी घेऊन. हा, आणि मग मी माझ्याबरोबर जो बॉडीगार्ड होता त्याला म्हटलं, जावा आता तुम्ही, मी माझ्या मित्राची तर जेवण करतो आणि मग मी खाली येतो. ते तेवढाच त्यांनी क्षण बघितला आणि मग ते सगळी लोक वरती येऊन थांबलेले होते. आणि काय, त्यांनी मग पकडलं, माझ्या कमरेला पकडलं, बेल्टला पकडलं, हा दारू पिलाय. बरं, मी मद्यप्राशन करताना ते हॉटेल कुठलं होतं, मी कुठल्या हॉटेलमधून काय आणलं होतं का, किंवा मग पिताना मग ती बॉटल का सापडली नाही, त्यांनी एव्हिडन्स काहीच ठेवले नव्हते का मी तिथं? तुम्ही आता हा मुद्दा मांडला आहे, तुम्ही याला विरोध करणार आहात का? हा पहिला माझा मुद्दा, की आता कुठल्या माध्यमातून फक्त रस्त्यावरच्या आंदोलनात न्यायालयीन लढाई सुरू राहील आणि रस्त्यावरची लढाई गावगाड्यातल्या ओबीसींना एकत्र आणण्याचा आम्ही निकरानं, जीवाच्या आकांतानं मी प्रयत्न करू. हैदराबाद गॅझेटचा विषय निघाल्यानंतर आणखी एक विषय निघतोय. वेगवेगळे समुदाय आता हैदराबाद गॅझेटचाच दाखला देऊन अशी मागणी करू लागलेत. आता एक तर उदाहरण दाखल झालं की बंजारा समाजाची एक मागणी येते की हैदराबाद गॅझेट जर लागू होत असेल तर हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाज हा ST मध्ये त्यांना तिथे ST प्रमाणे आरक्षण द्यावं. हे मागणी. मला सांगा, मराठा समाजाला जर हैदराबाद गॅजेटद्वारे तुम्ही जर असा GR काढून जर ओबीसीमध्ये घुसवत असाल तर तांड्यावरनं, वाड्यावरनं, वस्त्यावरनं राहणाऱ्या बंजारा समाजाला वाटू शकतं ना हो, यार आपण ST मध्ये आहोत, मग आपल्याला ST मिळू शकते. आता त्या बिचाऱ्यांना हे माहिती नाही की ST कोण देतं, ST साठी किती मोठं एक्झर्शन आहे, हाऊसमध्ये काय घडतं, RGI पुढं काय होतं, मग राष्ट्रपतीकडं जातं, पुन्हा दोन्ही हाऊस समोर चर्चा होते, पुन्हा त्याच्यावरती साईन होते. हे त्या बिचाऱ्यांना माहिती नाही. कारण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी जे काय करतायत ते बेकायदा करतायत वेगवेगळ्या लोकांना. आता बघा, नुसतं बंजारा समाजानं म्हटल्या तो बघा, अजितदादा पवारचा आमदार तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला गेला की बंजारा समाजाची मागणी मान्य झाली पाहिजे. काय बोलतायत, काय वागतायत ही लोक, म्हणजे परत ओबीसीमध्ये फूट पाडायची. आता लक्ष्मण हाके ओबीसीमध्ये येऊन काम करतोय, हा धनगराचा आहे, तर धनगराच्या पोरांना आता उठवून बसायचं आणि STचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करायचा प्रयत्न अजितदादा पवारांचे आमदार, शरद पवारांचे खासदार आणि बीड जिल्ह्यातली सगळी मंडळी करतायत. मिटिंग पण झाली 2 दिवसापूर्वी. पण मी माझ्या बांधवांना सांगितलं, दादा हो, आपल्या ताटामधलं जे हे ओबीसी BJNTचं आरक्षण आहे, जे लिगल आहे, जे मंडल आयोगाच्या माध्यमातून 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाखून हे आपल्याला रिझर्वेशन मिळालं, हे वाचवणं आवश्यक आहे. जाता जाता ह्या सगळ्या विषयांच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे, तुम्ही कॉलेज जीवनात असताना, शिक्षण असताना नामदेव ढसाळा तुमचा आवडीचा विषय होता. तुमच्या आता मगाशी बोलण्यात आला, ढसाळांची कुठली आवडीची कविता तुम्हाला या क्षणात, तुम्ही त्याच्यावरती काय रिसर्च केला होता? रिसर्च मी भाषा वैज्ञानिक अँगलनं, तो म्हणजे लिंग्विस्टिकच्या अँगलनी नामदेव ढसाळांची हीच भाषा का आली आहे, अशीच का भाषा आली, हे ह्याच्यावरती तो शैलीवैज्ञानिक अभ्यासाचा माझा विषय होता. 1% लक्ष्मण हाके लिटरेचर किंवा मराठी साहित्याचा विद्यार्थी किंवा दलित साहित्याचा अभ्यास करणारा लक्ष्मण हाके 1% व्यक्त झाला नाही. पण ज्या दिवशी व्यक्त होईल त्या दिवशी हे चिरेबंदी वाडे उद्ध्वस्त झालेले असतील. आज कुठली कविता आठवते तुमच्या? कविता, अरे ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळ बरं झाली, माझ्याही आत्म्याने आता छंदाबादची गर्जना केली. अहो, आणीबाणी जाहीर झाली, त्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी कोणाशी महाराष्ट्रात कॉम्प्रोमाइज केलं होतं, तर ते पॅन्थर नामदेव ढसाळांची केलं होतं. एवढा जबरदस्त असणारा माणूस, ठीक आहे, राजकारणामध्ये तो अनसक्सेस झाला, त्यांना परिवर्तनाच्या भाषेमध्ये त्यांचा कवी म्हणून महाराष्ट्रानं बघितला, पण राज्यकर्ता म्हणून महाराष्ट्राला बघायला मिळालं नाही, हे दुर्दैव. जसा ढसाळांचा तुमच्या समोर आदर्श आहे, ढसाळांचा विद्रोह आणि ढसाळांच्याच कवितेच्या ओळीप्रमाणे रक्तात पेटलेल्या गाण्यात सूर्य, आता शहराला आग लावायचे, इथल्या व्यवस्थेला. मग आता खूप काही बोलू शकतो.
आग लावायची आहे त्यांच्याच भाषेत. बरं ठीक आहे. तशाच तुमच्या रक्तात पेटेला गणेश सूर्य तुमच्या चळवळीतनं बघायला मिळेल, पण ती संविधानिक मार्गातून हो. यस, आम्ही कायदा मानणारे आहोत, संविधान मानणारे आहोत, देश मानणारे आहोत आणि कायद्याचं पालन करणारे ही आहोत. फक्त एक अपेक्षा राहील माफक माझी हाकेजी, की तुम्ही हे आंदोलन होत असताना हे कुठल्या समुदायाविरोधात होता कामा नये. कधीही समुदाय महाराष्ट्रातलं जी सामाजिक वीण आहे ती तुटता कामा नये. ही दखल घेणं सामाजिक तुमची कर्तव्य आहे. वीणची जबाबदारी जशी आमची आहे, जसं आम्ही शोषित, आम्ही दुय्यम 2 नंबरच्या भूमिकेतच आहोत आम्ही आजही. बघूया तुमच्या लढ्यातून पुन्हा म्हणजे हे जर असं घडत असेल, तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्या समाजाविरुद्ध आंदोलन उभं राहण्याच्या होणार नाही. ऐवजी त्याच्या माध्यमातून जर तुम्ही म्हणतायत की ज्यांनी आजवर अशा समुदायांनी ज्यांनी विधानसभेची पायरी चढली नाही त्यांना जर राजनैतिक प्रतिनिधित्व मिळत असेल तरी नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. येस, हाकेजी, तुमच्या आंदोलनाची दिशा अशीच राहो, कुठलाही त्यातनं संघर्ष न हो, पण तुम्ही ज्यांच्यासाठी लढतायत त्यांना किमान न्याय मिळावा ही तुमची अपेक्षा आहे. धन्यवाद. त्याच दिशेने तुमचं आंदोलन जावं. आज तुम्ही आलात टू द पॉईंट आमच्याशी गप्पा मारल्या, त्यावर तुमचं खूप खूप